धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्वारी आणि बाजरी पिकवणारे शेतकरी आहेत आणि आता सध्या उन्हाळी ज्वारी बाजरी आता बाजारपेठेत येऊ लागलेली आहे। आपण जर बघितलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपली ज्वारी आणि बाजरी या ठिकाणी विक्रीसाठी आणलेली आहे। आपण जर बघितलं तर आता हा लिलाव आता सुरू झालेला आहे आणि मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे। मोठ्या कष्टाने पिकवलेली जी ज्वारी आहे या ज्वारीला मात्र यंदा भाव नाही। शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। दररोज साधारण 1800 ते 2000 क्विंटलपर्यंत ज्वारी या ठिकाणी विक्रीस येत असते। संपूर्ण धुळे जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजरी असेल, ज्वारी असेल, त्याचबरोबर मका विक्रीस आणत असतो। मात्र सध्या भाव नाही, फक्त ज्वारीला हा अवघा 2000 रुपयापर्यंत भाव मिळतो आहे। त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल, काय आपली भूमिका आहे? आमची भूमिका अशी आहे, जवळपास आपल्या एवढ्या सोन्यासारख्या मालाला कदाचित 3000 रुपये तरी भाव दिला पाहिजे, कारण की 2200 रुपयाच्या आपर्यंत सुद्धा भाव पूर्ण पोहोचत नाही। 2800 पासून स्टार्टिंग करत आहे। याच शेतकऱ्याचा कसं काय गुजारनिर्वाह व्हावा, म्हणून आमची अपेक्षा आहे की निदान 3000, 27-28 तरी भाव करायला पाहिजे। एवढा माल इतका खर्च, आज आपली थैली किती महागी, मजुरी किती महागी, आणि त्यात एवढ्या कडक उन्हातून इथं माल पोचवावं, ते करावं, वाहन भाडं वगैरे सगळं काढून तुम्ही 1800 रुपये क्विंटलने जर भाव देत असतील, त्यात 200 रुपये क्विंटल तर गाडी भाडं आहे। मग याच शेतकऱ्याने घरी किती घेऊन जायचे? नक्कीच आपण काय सांगाल, काय भाव आहे? आम्हाला 3000 ते 3500 रुपये भाव दिला पाहिजे ज्वारीला। हा भाव दिला तर आम्हाला थोडंफार राहू शकतं, नाही तर शेतकरी आता धुळीत जाणार आहे। शेतकऱ्याला काहीच राहणार नाही, कारण मजुरी आज मजुरी कमीत कमी एक किलोला 7 ते 8000 रुपये मजुरी जाते। एवढा सोन्यासारखा माल म्हणून सोन्याचा माल आहे, तो मालासाठी आम्हाला भाव दिला पाहिजे, ही आमची सरकारकडे मागणी आहे। नक्कीच या ठिकाणी मोठ्या कष्टाने ज्वारी असेल, बाजरी असेल पिकवली जाते, मात्र सरकारकडून व्यवस्थित असा भाव दिला जात नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून किमान 3000 ते 3500 रुपयापर्यंत क्विंटलला ज्वारीला भाव द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मनीष मासुळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।